कधी सुद्धा माहित नाही की बायकासोबत चला फोटो काढायला. आता झटकून टाकतात. मैत्रिणी आल्या होत्या, त्या स्वर्ण मॅडम, त्या रेखा मॅडम. लय दिवसानं हे आल्यात, 2 दिवस सोबत राहिलो. आता निघाल्या ड्युटीला, त्या निघाल्या ड्युटीला त्यांच्या. आम्ही निघालो आमच्या प्रकरणामध्ये. घर बांधायला म्हणून घर लय बऱ्या येऊ चालल्या. ते बघा ना, इथपर्यंत आलंय. कसं वाटायला सांगा बरं. छान वाटायला लागलं काय, एकदम छान. एकदम भारी, छान एकदम भारी, चांगलं वाटायला. एकदम भारी वाटायला माझ्या एकदम भारी वाटायला घर बांधायला होतं. एकंदरीत तसं आनंद शब्दात सांगता येत नाही. आनंद शब्दात सांगता येत नाही. त्यामुळे लय भारी वाटलं बाई, लय भारी वाटलं घर बांधायला लागलं है ना. हो की ग, 20 वर्ष काढले बघ. लागल है ना. 20 वर्ष कसं आता पण जी जिंदगी काढली म्हणा. हो ना, पण त्या घरामध्ये आणि माय बाबाच्या घरी बी कुठे होतं तेच की मग. सऱ्या ह्याच्यावर गोदडे वाळायचे कुडायवर आमच्या. हो, शेळ्या एकीकडून आम्ही एकीकडून राहायचो. हो असं होतं, भेंड्याचं घर होतं. असं तर एकंदरीत मैत्रिणी आल्यात आणि त्यांना पण खूप आनंद झाला. मी घर बांधायला लागलेले आणि नवऱ्याची तर लई बेजारी माझ्या. ज्ञान करू एवढं सगळं करते सारखं. लेकरे घरी, घरचं बघायचं, दारचं बघायचं, फील्डवर पण जायचंय. आता एका प्रकरणात चाललंय. आता मुरुम येणार आहे एक इथं, तर मुरुमासाठी जागा द्यायला. कुठं टाकायचं आहे मुरुम? हा, मिस्त्री किती म्हणले टाकायचंय? 60 हाय वा. बर, अशा पद्धतीनं ते आपलाच म्हणून टाकलेला आहे. नाही तो नाही आपला. नाही. सुरेश इथंच कुठे? सुरेश घरीच थांबायला सांग सुरेशला. ती बी घेतली, ते कचरा काढून त्याच्यावर टाकायचं. काय माहिती काय करते. अशा पद्धतीने त्यांना आनंद झाला. आणि मला फील्डवर पण काम करावं लागतं इकडे सगळ्याकडेच. हे बघ ते बघ असं. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तर आहेतच. आता माहित नाही किती दिवस लागतील.